हा एक लव मेसेज असणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे हा महिना फेब्रुवारीचा आहे. ऑब्व्हियसली सगळा पूर्ण महिना 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण हा महिना वेगवेगळ्या डेजचा असतो, तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही ज्या पर्सनचा आत्ता सध्या विचार करताय, ओके, तुम्ही मॅरेजमध्ये असाल, मॅरेज तुमचं झालेलं असेल तर तुमच्या पार्टनरसाठी, प्लस तुम्ही जर फक्त त्या रिलेशनमध्ये असाल तर त्यांच्यासाठी, किंवा तुमच्या लाईफमध्ये एक्स तुमच्या लाईफमध्ये इतर कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार आहे. ओके, हा मेसेज सगळ्या थ्रू राहणार आहे. आणि काही खास मेसेज, काही हिडन फिलिंग्स पण तुमच्याकडे थोड्याशा मी बघते. जेवढं होईल तेवढे मेसेज मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. ओके, आत्ता सध्या फक्त तुम्ही काय विचार करताय प्लस तुमचे पार्टनर, आता दोन गोष्टींमध्ये थोडंसं डिवाईड करूया, म्हणजे आपल्याला फिलिंग्स आपल्याला समजतील. तुम्ही काय विचार करताय, तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार करतो. काय वेळेला असं होतं की फक्त आपण एकच कोणाची तरी फिलिंग्स चेक करतो. मला मेसेज असे येतात की मॅडम त्यांच्या फिलिंग्स काय आहेत. ओके, तर आपण चेक करूया दोघांच्याही फिलिंग्स, कारण आता व्हॅलेंटाईन्स येत आहे आता जवळच, तर त्या थ्रू पण मेसेज धरा, प्लस लव्ह मेसेज आहेच तुमच्यासाठी. आपण पहिले चेक करूया तुमची करंट एनर्जीज तुमच्या लव्ह विषयी, तुमच्या पार्टनर विषयी, तुमच्या एक्स विषयी, तुमच्या हजबंड विषयी, कोणीही तुमच्या लाईफमध्ये असू दे. ओके, त्यांच्याविषयी. मला एक कार्ड लागेल अजून. तुमची फिलिंग काय आहे तुमच्या पार्टनरसाठी, तुमची फिलिंग काय आहे तुमच्या पार्टनरसाठी. ओके, हँडमॅनचं कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे. तुमची फिलिंग मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कन्फ्यूजमध्ये आहात आता सध्या तुमच्या प्रेमासंदर्भातल्या ज्याही काही गोष्टी आहेत, किंवा तुमच्या पार्टनरसाठी, तुमच्या एक्ससाठी, कोणी पण तुमच्या लाईफमध्ये असू दे त्यांच्यासाठी तुम्ही खूप विचार करताय, बॅलन्स करण्याचा खूप प्रयत्न करताय. आता अशी सिच्युएशन मला असं वाटते झालंय तुमची की तुम्ही असं सोडून दिले की म्हणजे म्हणतो ना की एक अपेक्षा सोडून दिल्या तुम्ही, आणि काय माहिती आता क्लिअर होतील की नाही गोष्टी, व्यवस्थित होतील की नाही गोष्टी, असं काही थोडंसं तुम्ही विचार करताय. मला वाटतंय डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये वेट तर खूप डेफिनेटली करताय, पण न्यू बिगिनिंग पण मला दिसते. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते, न्यू बिगिनिंगचा फक्त तुम्ही विचार करताय, तुमच्या थिंकिंग आहे, तुमचा विचार आत्ता सध्या तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी ह्या विचारामध्ये आत्ता सध्या आहात की न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी व्हावं ह्याच्यासाठी. मी ह्याच्यातून पण चेक करते की तुमच्या, आणि नंतर तुमच्या पार्टनरच्या काही फिलिंग्स तुमच्यासाठी असणार आहे ते पण बघूया. मला असं वाटतं तुम्ही सलेंडर केलं आहे. ओके, तुमचा जोही प्रॉब्लेम आहे ना लव्ह विषय, तर तो सलेंडर केला आहे तुम्ही आता एक प्रकारे एक वेगळ्या एनर्जीजमध्ये आहात तुम्ही. तुम्हाला समजलं की तुमच्याकडून काही गोष्टी हे होत नाही आहेत, तर सलेंडर करणं इज बेटर, आणि आय थिंक होप तुम्ही तेच केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात माझे व्ह्यूअर्स, आत्ता लव्ह विषय कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत. ओके, रिसोल्युशन, ओ वाव, ॲडव्हेंचर, एक्सप्रेशन, ट्री अँड डिवाइन. मी बोललेच होते की काही लोकांनी परमेश्वरावर बऱ्याच गोष्टी सोडून दिलेल्या आहेत की काय असेल आता तुम्हीच बघा, आणि तुमच्या लव्ह लाईफसाठी डेफिनेटली खूप छान कार्ड आले तर तुमच्यासाठी. तुम्ही खूप म्हणजे एक खोल ह्याच्यावर जाऊन तुम्ही जो विचार करताय ना, सगळ्यात महत्त्वाचं कार्ड तुम्हाला दाखवते रिसोल्युशन. तुम्हाला आता वेट नाही झालाय, तो खूप वेट झालाय तुमच्यासाठी, म्हणजे इनफ झाला आहे आता तुम्हाला, आणि तुम्हाला वाटतं लवकर या गोष्टीवर सोल्युशन मिळावं, कारण वेट ज्या वेळेला खूप जास्त आपल्या लाईफमध्ये एखाद्या गोष्टीचं होतं तर त्याचं सोल्युशन कधी मिळेल, आणि सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करताय किंवा त्याचा वेट करताय तुम्ही. ओके, ॲडव्हेंचर आहे. येस, तुम्ही काही ना काहीतरी असा विचार करता तुमच्या पार्टनरसोबतचा ॲडव्हेंचरमध्ये. ॲडव्हेंचर म्हणजे एक साहस, एक प्रेम, ते तुम्ही फील करता तुमच्या पार्टनरसोबत, किंवा ड्रीम्स. ओके, ड्रीम्समध्ये सुद्धा
इथं जसं की मी म्हटलं स्पिरिच्युअलिटीकडे कुठे ना कुठेतरी तुम्ही ओढले जात आहे आणि तुम्ही ज्या वेळेला त्या जर्नीमध्ये जात आहे तर तुम्ही एकच प्रार्थना परमेश्वराकडे करताय की सगळं ठीक होऊ दे आणि एक प्रकारे सलेंडर करताय, जसं मी मगाशी रायडर कार्डमध्येच तुम्हाला बोलले. ओके, सगळ्या गोष्टी ठीक होऊ देत ह्याच्यासाठी सगळा प्रयत्न चालला आहे तुमचा. ओके, हा पण मेसेज तुमच्यासाठी येतो. तुमचं रिलेशन एकदम स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला स्ट्रॉंग राहील तर असं तसं नाही, खूप चांगल्या पद्धतीने आता ते आलं पाहिजे तुमच्याकडं, असं पण आत्ता तुम्ही सडनली प्रेझेंटमध्ये आत्ता तुम्ही विचार करताय. आता तुमचे पार्टनर तुमच्यासाठी कोणत्या फिलिंगमध्ये आहेत आणि नंतर आपण हिडन फिलिंग तुमच्या दोघांचेही चेक करणार आहोत. तुमचे पार्टनर काय विचार करतात आहे, माझे व्ह्यूअर्सचे पार्टनर त्यांच्या लव विषय काय विचार करत आहेत, लव विषय काय विचार करत आहेत, म्हणजे व्ह्यूअर्सचे जे कोण पार्टनर आहेत ते काय विचार करत आहेत माझ्या व्ह्यूअर्ससाठी. लवचा मेसेज आहे, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज युनिवर्स एंजल्स श्री स्वामी समर्थ. काय विचार करत आहेत ते, बऱ्याच गोष्टी लपवतात तुमच्यापासून. हे सगळे त्यांचे एक हिडन मेसेज आहेत, हिडन त्यांच्याकडून आपण घेतलेल्या फिलिंग आहेत तुम्हाला ज्या आता समजतात आहे ते. तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केल्या जात नाही, तुमच्याशी बऱ्याच गोष्टी सिक्रेटली गोष्टी खूप ओके, 7 ऑफ कप्स. बस झालं, आपल्याला इतकंच हवं आहेत कार्ड. बॉटमची एनर्जीज त्यांच्यासाठी फ्रीडममध्ये आहेत ते स्वतः, म्हणजे तुम्ही टेन्स असाल ना तर ते थोडंसं फिलिंग फ्रीडममध्ये दिसतात आहे मला. ओके, 4 कार्ड्स तुमच्यासाठी पण 4 कार्ड्स निघाले ह्याच्यामध्ये पण 7 ऑफ कपची एनर्जीज. मला असं वाटतं की खूप जणांच्या पार्टनरच्या लाईफमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. ओके, खूप सारे ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांना समजत नाही काय निवडायचं काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात. ओके, आणि त्यांना थोडं डिफिकल्ट होते. आता ही सिच्युएशन काय आहे मी तुम्हाला सांगते थोडंसं विस्तारित ह्याच्यामध्ये की काय आहे ना की थर्ड पार्टी सिच्युएशन कार्ड आलेलं नाही आहे, पण आय होप सो नाही आलेलं. येस नो. तर 7 ऑफ कप हे सांगतं की तुम्ही आहात त्यांच्या लाईफमध्ये, मे बीमध्येच कार्ड आले तर म्हणजे त्यांच्याकडून 50-50% एनर्जीज धरा तुमच्यासाठी. तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी काय फिलिंग आहे त्याच्यासाठी. ओके, 7 ऑफ कप हे याच्यासाठी आहे की ते काहीतरी नवीन शोधतात आहे. ओके, मग तुम्हाला की तुमच्या व्यतिरिक्त माहिती नाही आहे काहीतरी नवीन असं काहीतरी, किंवा दुसरा मेसेज हा असू शकतो की तुम्हाला घेऊन थोडंसं डाऊटफुल आहेत. परत तिसरा मेसेज हा आहे की घरातल्या गोष्टी प्लस तुम्ही ह्याच्यामध्ये काय निवडायचं त्याच्यामध्ये कन्फ्यूजमध्ये झालेलं आहेत. ओके, आणि तुम्ही जे कन्फ्यूजमध्ये झालेलास ना वॉन्ड्समध्ये शॉर्ट्समध्ये एनर्जीज तुमची 2 ऑफ शॉर्ट्समध्ये, ते कन्फ्युजन फक्त तुमच्या दोघांचं म्हणजे 2 माइंड एकच पण 2 ह्याच्यातून तुम्ही चाललाय त्याच्यामुळे ते समजत नाही आहे. यांच्याकडे तसं नाही आहे, यांच्याकडे खूप ऑप्शन दिसतात आहे मला. ओके, आणि ते गोंधळत म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या आजूबाजूला पण जी लोक आहेत ना ते त्यांचं थोडंसं मन हे करण्यासाठी विचार करत असेल किंवा अशा घेऱ्यामध्ये राहतात आहे ज्याच्या बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या जात नाहीत. ओके, बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवल्या जातात तुमच्याकडून, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडं सांगितल्या जात नाही आहेत. त्यांना हे रिलेशन थोडं हार्डवर्क वाटतं आहे तुम्हाला घेऊन, किंवा तुमच्या बाबतीतल्या ज्याही गोष्टी आहेत थोडंसं हार्डवर्क वाटतं आहे त्यांना. आणखीन चेक करूया की कोणत्या फिलिंगमध्ये आहेत तुम्हाला घेऊन. प्लस आपण लव मेसेज चेक करूया ज्याच्यामध्ये तुमच्या दोघांची एनर्जीज आपल्याला समजतील कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. माझे व्ह्यूअर्सचे जेही कोणी पार्टनर आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज द्या प्लीज. ते काय विचार करत आहेत माझ्या व्ह्यूअर्ससाठी, काय विचार करत आहेत माझ्या व्ह्यूअर्ससाठी, त्यांच्यासाठी मेसेज द्या. फॉरगिव्हनेस त्यांच्याबाबत आले, फॉरगिव्हनेसचं कार्ड. काही गोष्टी त्यांनी ॲक्सेप्ट केल्यात,
ओके, विचार करतात आहे, फिलिंग्स आहेत तुमच्यासाठी, पण फॉरगिव्हनेस तर त्यांच्याकडून कार्ड आलं आहे. मला असं वाटते खूप जणांच्या लाईफमध्ये चेंज येऊ शकतो किंवा तुमचा पार्टनर तुमच्याकडे येऊ शकतो प्रपोजल, ॲज अ प्रपोजल घेऊन. ओके, किंवा तुम्ही मॅरेजच्या ह्याच्यामध्ये असाल तर त्याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतंय की त्यांनी बऱ्याच गोष्टी एक्सेप्ट केल्यात तुम्हाला घेऊन. जास्त त्या गोष्टीसाठी विचार करतील असं दिसत नाही आहे. फॉरगिव्हनेस कशासाठी आलं आहे, एक कार्ड चेक करूया. फॉरगिव्हनेस का आलं आहे? तुमच्याकडून असं झालंय की त्यांना असं वाटतं की तुम्ही यावं, तुम्ही बोलावं, असं काही आहे का? चेक करूया आपण एक कार्ड प्लीज. ओके, सिक्रेट गार्डन बॉटमची एनर्जीज आहे. त्यांच्याकडून फिलिंग्स आहेत, पण गोष्टी पण एक्सेप्ट केल्यात. असं नाही आहे की फक्त फिलिंग्स आहेत, एक्सेप्ट केले. आत्ता ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सिच्युएशनमध्ये तुमचं रिलेशन आहे ना, त्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत त्यांनी. ओके, फॉरगिव्हनेसचं कार्डमध्ये परत रिव्हर्समध्ये, रिव्हर्स म्हणजे दुसऱ्या कार्डमध्ये ग्रोथ येते. म्हणजे त्यांना वाटतं की तुमच्या रिलेशनमध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे, पण असं मला वाटतं की तुमच्याकडून अपेक्षित करतात आहे की तुमच्याकडून गोष्टी सगळ्या ठीक झाल्या पाहिजेत. असं असेल, तुम्ही येऊन बोलल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडून गोष्टी ठीक झाल्या पाहिजेत, असं काहीतरी मेसेज असतो. माझे व्ह्युअर्स त्यांच्या पार्टनरसाठी कोणत्या फिलिंगमध्ये आत्ता सध्या आहेत, हिडन फिलिंग्समध्ये. माझे व्ह्युअर्स त्यांच्या पार्टनरसाठी कोणत्या फिलिंगमध्ये आत्ता सध्या आहेत, कोणत्या फिलिंगमध्ये. लव्ह मेसेज घेऊया आपण. हिडन लव्ह मेसेज आहेत. तुमचे पार्टनर काय विचार करतात किंवा तुम्ही काय विचार करता तुमच्या पार्टनरसाठी. ओके, यू आर द ॲन्सर टू माय प्रेयर्स. आय विल टू गिव्ह माय ऑल. ओके, माय लव्ह फॉर यू ग्रो स्ट्रॉंगर विथ ईच पासिंग डेज. ही तुमची फिलिंग आहे. तुम्ही परमेश्वराकडे खूप प्रार्थना करता की तुमचा पार्टनर आणि तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे. नेहमी तुमची प्रेयर असते. ओके, तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये म्हणजे त्यांच्यासोबत पण राहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पूर्णपणे समर्पित केलेलं आहे त्यांना. ओके, फिजिकल लेवलवर आणि मानसिक लेवलवर किंवा हार्ड लेवलवर तुम्ही पूर्ण त्यांना समर्पित झालेलं आहे, म्हणायला हरकत नाही आहे. तुमच्या रिलेशनमध्ये दिवसेंदिवस त्यांचा विचार, त्यांच्यासाठीचं प्रेम तुमच्या मनामध्ये अधिक वाढते असं दिसते मला. त्यांची काय फिलिंग आहे तुमच्यासाठी बघूया. माझे पार्टनरचे, माझे व्ह्युअर्सचे जे पण पार्टनर आहेत ते काय विचार करत आहेत, माझ्या व्ह्युअर्सचे जे पार्टनर आहेत ते काय विचार करत आहेत त्यांच्याबद्दल. तुमचे पार्टनर तुमच्याबद्दल आता काय विचार करत आहेत आपण चेक करूया. तुमचे पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत, कोणत्या हिडन फिलिंग्समध्ये आहेत. तुम्हाला तुमच्या समजले ना, तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या मी इथं सांगितल्या. अवर हार्ट स्पीक द सेम लँग्वेज. आय एम गिविंग टू स्पेस सो वी डोंट लूज वॉट वी हॅव इंटरेस्ट. वन मोर कार्ड प्लीज. ओके, ओके. त्यांची फिलिंग आहे तुमच्यासाठी. ओके, यू आर माय ग्रेटेस्ट ॲडव्हेंचर, यू आर माय लाईट इन द डार्कनेस. हे त्यांना माहीत आहे की त्यांच्या अशा वेळेला, अशा गोष्टींमध्ये, म्हणजे एक म्हणतो ना की आपल्या लाईफमध्ये एक डार्कनेस, असं एक वेळ, अशा एक काळोखामध्ये तुम्ही उभं राहिलेलं आहे, त्यांच्यासाठी सपोर्टिंग उभं राहिलेलं आहे, हे त्यांना डेफिनेटली माहीत आहे. ओके, आणि त्यांना हे फील पण होतं. पण आय एम गिविंग अ स्पेस सो वी डोंट लूज. ओके, त्यांना असं वाटतं की काही गोष्टी त्यांच्या हातातून जाऊ नये,
हिडन फिलिंग आहेत त्यांच्या. ओके, ते विचार करतात आहे की तुम्हाला पण गमवायचं नाही आहे, किंवा ते घाबरतात आहे, किंवा असं आहे की कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये, जसं मी मगाशी बोलले होते की काही अशा 7 ऑफ कपमध्ये जेव्हा आली ना एनर्जी, तेव्हा मला असं जाणवलं की ते फॅमिलीमध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये थोडंसं अडकलेले आहेत की त्यांना समजत नाही की त्यांनी काय करायचं, म्हणजे कोणत्या गोष्टी निवडल्या पाहिजेत, तुम्हाला की काय. आणि हा डिस्टन्स खूप दिवसाचा चाललेला आहे. आणि बॉटमचे एनर्जीज पण सिक्रेट गार्डनमध्ये आलेला आहे. ओके, सिक्रेट गार्डनमध्ये आलेले. हा पूर्ण लव्ह मेसेज होता. तुमची फिलिंग, तुमच्या पार्टनरची फिलिंग तुमच्यासाठी कशी असणार आहे. ओके, हा मेसेज होता. तुमच्यासाठी गायडन्स आपण चेक नको. तुमच्यासाठी टाईम पिरियड किती राहील या गोष्टीचा, कारण आता मला वाटते खूप जणांचा हाच प्रॉब्लेम झाला आहे की डिस्टन्स खूप झाला आहे. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये. तर तुम्हाला टाईम पिरियड किती राहील, म्हणजे व्ह्यूअर्ससाठी टाईम पिरियड किती असेल त्यांच्या लव्ह लाईफसाठी, म्हणजे त्या ज्या गोष्टींमध्ये आत्ता सध्या अडकलेल्या आहेत रिलेशनमध्ये, तर त्याच्यासाठी टाईम पिरियड किती असेल माझ्या व्ह्यूअरसाठी आणि त्यांच्या पार्टनरसाठी, दोघांनाही या गोष्टीतून निघण्यासाठी किंवा त्यांचं रिलेशन चांगलं व्यवस्थित होण्यासाठी किती टाईम पिरियड असेल. ओके, 1 कार्ड मिळाले आपल्याला. 8 मंथ्स. ओके, एनी टाईम युअर इफोर्ट्स कॅन बी सक्सेसफुल, डोंट स्टॉप. ओके, सगळ्या गोष्टी ठीक होतील, सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होतील, डेफिनेटली होणार आहेत सगळ्या गोष्टी ठीक. पण हे जे तुमचं रिलेशन आहे किंवा ह्या रिलेशनमध्ये तुम्हाला आणखीन पुढे 8 महिने थांबावं लागणार आहे. ओके, हा टाईम पिरियड तुमच्यासाठी ऑलरेडी खूप लॉंगमध्ये स्टार्ट झालेलंच आहे तुमच्यासाठी, पण आणखीन 8 महिने तुम्हाला थांबावं लागणार आहे या गोष्टीसाठी. सगळ्या गोष्टी ॲक्च्युली ओव्हरऑल बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये ठीक होण्यासाठी. ओके, हा लव्ह मेसेज होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.